गृहराज्यमंत्री योगेश कदमांच्या सहीनं गुंड निलेश घायवळच्या सख्या भावाला शस्त्र परवाना. पुणे पोलिसांचा विरोध डावलून सचिन घायवळला शस्त्र परवाना. तर निलेश घायवळची 40 ठिकाणी प्रॉपर्टी असल्याची माहिती समोर. घायवळच्या प्रॉपर्टीची कागदपत्र पुणे पोलिसांच्या हाती. सुनावणीच्या दिवसापर्यंत सचिन घायवळविरोधात गुन्हे प्रलंबित नव्हते. शिक्षक व्यावसायिक सचिन घायवळनं माझ्याकडे अर्ज केला होता. शस्त्र परवाना प्रकरणावरून गृहराज्यमंत्री योगेश कदमांचं ट्विट. ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार अनिल परब आज पत्रकार परिषद घेणार. सचिन घायवळला मिळालेल्या शस्त्र परवान्यावर परब बोलण्याची शक्यता. मंत्रिपदाचा गैरवापर करून डान्स बार काढून लोकांचे पैसे लुटले. ठाकरे गटाच्या शरद कोळी यांचा योगेश कदम यांच्यावर हल्लाबोल. योगेश कदम यांची मंत्रिपदातून हकालपट्टी करा, शरद कोळी यांची मागणी. सचिन घायवळ प्रकरणामध्ये योगेश कदमांचा राजीनामा घ्यावा, ठाकरेंच्या शिवसेनेच्या सुषमा अंधारेंची मागणी. शस्त्र परवान्यासाठी विशेष शिफारस देणं कितपत योग्य, अंधारेंचा सवाल. शस्त्र परवाना देताना कुठल्याही मंत्र्याचा हस्तक्षेप नसतो. आयुक्त आणि कलेक्टर कार्यालयामधून शस्त्र परवाना दिला जातो. आम्ही अनेकांची शिफारस करतो, पण तपासण्याचं काम आयुक्तांचं. घायवळच्या शस्त्र परवान्यावरून मंत्री संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया. चंद्रकांत पाटलांच्या ऑफिसमध्ये समीर पाटीलचे गुंड निलेश घायवळशी संबंध. फोटो दाखवत रवींद्र धंगेकरांचा मोठा दावा. घायवळ परदेशात पळाल्यावरून धंगेकरांचा चंद्रकांत दादांवर आरोप. मनोज जरांगेंना काही कामधंदा नाही. जरांगेंचं शिक्षण काय, त्यांना काही माहिती नाही. मला बाळासाहेब ठाकरेंनी नेता केलाय. जरांगेंच्या टीकेवर छगन भुजबळांचं प्रत्युत्तर. रिक्षा चालकाच्या कुटुंबाला वेगवेगळ्या रक्कम मागितल्याचा गौतमी पाटीलचा आरोप. गौतमीच्या कारनं रिक्षाला धडक दिल्याच्या प्रकरणामध्ये ट्विस्ट. तर अपघाताच्या वेळेला गाडीमध्ये नव्हते, ट्रोल करणं थांबवा, गौतमीचं आवाहन. तर चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्याचं वाईट वाटलं, अशी प्रतिक्रिया. गौतमीचा मानलेला भाऊ नक्की कोण? गौतमीच्या कोणत्याही भावाकडून आम्हाला मदतीचा हात आला नाही. गौतमीच्या आरोपानंतर अपघातग्रस्त मरगळींची मुलगी अपर्णा मरगळींचा सवाल. पंतप्रधान मोदींच्या हस्ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचं लोकार्पण. बुलेट ट्रेन, मेट्रो, वॉटर टॅक्सीनेही विमानतळ जोडले जाणार. तर मुंबई मेट्रो 3च्या वरळी ते कफ परेड या अंतिम टप्प्याचे उद्घाटन. आरे ते कफ परेड नंतर तासाभरामध्ये गाठता येणार. मुंबईवरील हल्ल्यानंतर सैन्य पाकवर हल्ल्यासाठी तयार होतं. त्यावेळेला दुसऱ्या देशाच्या दबावाखाली येत काँग्रेसनं सैन्याला रोखलं. मोठा दावा करत पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर निशाणा. पंतप्रधान मोदींच्या हस्ते मुंबई वन ॲप लॉन्च. सर्व ट्रान्सपोर्टेशन एकाच प्लॅटफॉर्मवर उपलब्ध. आता एकाच तिकिटावरून मेट्रो, मोनो, बस, वॉटर टॅक्सीमधून प्रवास करता येणार. मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती. नवी मुंबईमध्ये विमानतळ लोकार्पणाच्या भाषणामध्ये पंतप्रधानांकडून लोकनेते दीपा पाटलांचा उल्लेख. तर विजयादशमी झाली, कोजागरी झाली, आता 10 दिवसांनी दिवाळी. तुम्हाला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. पंतप्रधान मोदींकडून दीपावलीच्या मराठीमधून शुभेच्छा. मवियानं अनेक प्रकल्पांना स्पीड ब्रेकर लावलं. आपलं सरकार आल्यावर सर्व स्पीड ब्रेकर हटवून टाकले. एकनाथ शिंदे यांचा मवियावर हल्लाबोल. येणाऱ्या निवडणुकीमध्ये महायुतीच विजयाचा झेंडा फडकवणार, शिंदेंकडून विश्वास व्यक्त. नवी मुंबई विमानतळाच्या नावावरून भाजपनं लोकांना फसवलं. कुठल्याही जाहिरातीमध्ये दीपा पाटलांच्या नावाचा उल्लेख नाही. आदित्य ठाकरेंची टीका. धुळ्यामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचं शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी आंदोलन. शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करून 50,000 रुपये हेक्टरी मदत देण्याची ठाकरेंच्या सेनेची मागणी. सरकारविरोधात कार्यकर्त्यांची जोरदार घोषणाबाजी. विरोधी पक्षनेते असताना काय दिवे लावले सर्वांना माहिती. संदीपान भुमरेंची अंबादास दानवेंवर जोरदार टीका. त्यांच्या नाकर्तेपणामुळे आपल्याला 2.5 वर्ष काम करता आलं नाही. संदीपान भुमरे यांची प्रतिक्रिया. पंतप्रधान मोदींनी धारावीचा दौरा करावा. धारावी बचाव आंदोलन संघटनेची मागणी. धारावी झोपडपट्टी वासियांच्या व्यथा वेदना जाणून घ्याव्यात. माजी आमदार बाबूराव माने यांची मागणी. गवईंवर हल्ला करणाऱ्या व्यक्तीवर योग्य ती कारवाई करावी. मोदींच्या दुर्लक्षामुळे जगभरात आपली नाचक्की होऊ शकते. सुषमा अंधारे यांची प्रतिक्रिया. मोदींनी स्वतः लक्ष घालावं, ही विनंती. सुषमा अंधारेंचं वक्तव्य. खरी शिवसेना आमची आहे. मुंबई पालिकेमध्ये विजय आमचाच होणार. शायना एनसी यांच्याकडून विश्वास व्यक्त. एकत्र येणार तर अजेंडा काय, भलं काय होणार. ठाकरे बंधूंच्या युतीच्या प्रश्नावर बच्चू कडूंचा निशाणा. स्थानिक स्वराज्य निवडणुकीमध्ये युतीबाबत स्थानिक स्तरावर निर्णय घ्या. राष्ट्रवादीच्या आमदारांच्या बैठकीमध्ये अजित पवारांचा सूर. रायगडमधल्या रोहा नगरपालिकेचे आरक्षण सोडत जाहीर. नगराध्यक्षपदासाठी ओबीसी महिला प्रवर्ग राखीव. ओबीसी महिला प्रवर्ग राखीव ठरल्यानं राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली. धुळ्यामधल्या शिंदेखेडा नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक आरक्षण सोडत जाहीर. 17 नगरसेवक पदांसाठी 9 महिला आणि 8 पुरुष असणार. नगराध्यक्षपद सर्वसाधारण महिलेकडे असणार. पीठासन अधिकारी बालाजी क्षीरसागर यांच्या अध्यक्षतेखाली आरक्षण सोडत जाहीर. मंत्री संजय शिरसाटांकडून दादरच्या इंदू मिलमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाची पाहणी. स्मारकाचं काम डिसेंबर 2026 पर्यंत पूर्ण करण्याचा मानस. संजय शिरसाटांची माहिती. मनाचे श्लोकला हिंदू जनजागृती समिती हिंदू महासंघाचा विरोध. 2 दिवसांमध्ये चित्रपटाचं नाव बदलावा.
आनंद दवेंचा इशारा. चित्रपट प्रदर्शित झाला तर आम्ही तो हाणून पाडू. हिंदू जनजागृती समितीच्या मिलिंद एकबोटे यांचा इशारा. अहिल्यानगरच्या वाडगाव थाटे गावामध्ये महिला जलसमाधी आंदोलन करणार. वंजारी समाजाच्या एसटी प्रवर्गातल्या समावेशासाठी 3 तरुणांचं गेल्या 8 दिवसांपासून उपोषण सुरू. रविवारी राज्यभर रास्ता रोको करण्याचा ओबीसी बैठकीमध्ये निर्णय. राजीव गांधी सागरी सेतूवर भारत इंग्लंड मैत्रीच्या रंगांची उधळण. राजीव गांधी सागरी सेतूवर आकर्षक रोषणाई. दोन्ही देशांचे ध्वज लेझरद्वारे झळकले. पंतप्रधान मोदी आणि स्टारमर यांनी फिनटेक कार्यक्रमात उपस्थिती लावली. अहिल्यानगरमध्ये आज ओबीसींची सभा होणार. राष्ट्रवादीच्या माजी नगरसेवकासह काही सामाजिक कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश सुद्धा होणार. एकोणतीस तारखेच्या दगडफेकीच्या घटनेनंतर ओबीसी काय बोलणार याकडे लक्ष.